नमस्कार. मी आहे आपल्या शेतावरती बेंडशीळ बदलापूर. कोकणामध्ये तुम्हाला आंबा, काजू, कोकम, नारळ ही सगळी पिकं दिसतात. पाऊस पडून गेल्यानंतर ज्या वेळेला काजू जो असतो तो खाली ज्या बिया आलेल्या असतात त्याची उगवण होते आणि ते उगवण झाल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला 2 काजू हे तुम्हाला दिसून येतील. निसर्गाचं वैशिष्ट्य हे आहे की जसा सीझन बदलतो, ऋतू बदलतो, तसं आपण समजा नारळ आहे, हा नारळ तुम्ही बघू शकाल. ह्या नारळावरती नारळ काढून झाले, पण आता नारळ ओला झाल्यामुळे आपण त्याच्यावर चढू शकत नाही. तर तुम्हाला दिसेल की हा नारळ हा ह्याने दिलेला आहे. हा गणपती जोपर्यंत ऋतू संपत नाही तोपर्यंत हे चालू राहील. तर हा नारळ मिळालेला आहे. आता मी तुम्हाला एक दाखवणार आहे की काजू जो असतो तो काजू कशा प्रकारे येतो आणि त्याची भाजी बनवली जाते. हे बघा, आतमध्ये हे 3.5 एकरचं जवळपास अख्खं जंगल आहे. याच्यामध्ये 150 काजू हा पसरलेला आहे. हे तुम्हाला दिसत असेल, हे काजूचं रोप आहे आणि याला हे काजू लागलेले आहेत. ह्याची भाजी बनवली जाते. जशा ओल्या काजूगराची भाजी बनवली जाते तशी ह्याची भाजी बनवली जाते. पाऊस असल्यामुळे प्रचंड डासांचं प्रमाण आहे. वन स्ट्रॉ रिव्होल्युशन, एका काळातून क्रांती, हे ज्यांनी लिहिलं जॅपनीज सायंटिस्ट फुकुओका. ह्या प्रकारे ही बाग डेव्हलप झाली. इथे आम्ही साफसफाई वगैरे काही केली जात नाही. जो पालापाचोळा पडतो त्याच्यातनंच झाडं ग्रोथ होतं, पण उत्पन्न मिळतं हे महत्त्वाचं. हे आता मी काजू वेचायला सुरुवात करतो आहे. बाकीचे काजू वेचून झालेले आहेत. झाड जे खाली पाडतं त्याच्यावरनं जे काही ही रोपं उगवली जातात, प्रत्येक झाड हे उत्पन्न देतं, पोट भरतं आणि शिवाय पुनरुज्जीवन करतं. म्हणजे काय तर निर्मिती करतं, पुन्हा ती रोपांची निर्मिती करतं. तर हे जे काजू आहे त्याची भाजी फार सुरेख होते. कोकणातल्या लोकांची ही आवडती भाजी. हे बघा, मी आता हे सिलेक्ट करतो सगळीकडे, तुम्हाला दिसेल काजू. हे तुम्हाला खाली पूर्णतः दिसत असेल. मी जे मगाशी बोललो की पालापाचोळा हा पूर्णतः पडून हे जे तयार झालेलं आहे कट कर बस.